हरिओम. श्री आत्माराम माया निरूपण भाग 22. तरी मायेने स्वइच्छा असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे, हे केवी घडे. यात पुन्हा एक तार्किक अज्ञान निर्माण होतं. कठीण आहे ते. म्हणजे शिष्य म्हणतो, महाराज, स्वरूप सत्ता असणं हीच मुळी माया आहे. तर आता निराश कोणाचा करायचा? आपल्या म्हणजे आपण माया आपल्या इच्छेनेच असणार. तिला प्रेरक कुणी नाही, तिला प्रवर्तक कुणी नाही. आपल्या इच्छेनं असावं आणि स्वरूप सत्तेनं नसावं. हे दोन्ही खरं असेल तर मनास आले तैसे करावे, हे केवी घडे. मग भीषास्मात वातः पवते भीषो देती सूर्यः. म्हणजे मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या वायू हले. याची संगती अशी कशी लावायची? स्वरूप सत्ता ही मायाच आहे म्हणलं तर तिचं स्वतंत्र अस्तित्व मानावं लागेल. तसं तर शक्य नाही, कारण परमात्मा हा अद्वय आहे, त्याचं स्वतंत्रपण अबाधित आहे. मग 23व्या ओवीमध्ये समर्थ त्याचं उत्तर देतात की खऱ्यावरी लटिके चौताळिले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भाधाने देखिले, हे अघटित वार्ता. समर्थ म्हणतात, जे जाणवतं भासतं ते त्याच्या मूळ स्वरूपात नसतं. कारण मूळ स्वरूपाचं ज्ञान घेण्याचं सामर्थ्य इंद्रियांना नाही. हे मध्ये जे काही निर्माण झालं आहे असं वाटतं ते मी त्याच्यावर आरोपित केलं आहे. म्हणजे आरोपित केलेला असतानासुद्धा हा आरोप मी केलेला नाही, तो त्याच्याकडूनच झालेला आहे. हे थोडं न समजणाऱ्या भाषेत जरी असलं तरी आता 24व्या ओवीपासून पुढे बघूया आपण. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालिली, ते तुवा गर्भाधाने देखिली, हे वार्ता सांगसी. आता विज्ञानाच्या उदाहरणातून जर पाहिलं तर आजकाल लोक विज्ञानावर श्रद्धा ठेवतात आणि त्या श्रद्धेवर राहतात. अध्यात्माकडे फारसं कोणी वळत नाही. कारण सायंटिस्टने लिहिलेल्या पुस्तकातून वाचलेलं असल्यामुळे त्यांचा विश्वास बसतो. एखादा ग्रंथ आहे म्हणलं की ते म्हणतात, अहो काय काय खरं आहे. पण बघा, एका गोष्टीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण सगळे साखर खातो. म्हणजे आता ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे ते अवॉइड करतात, पण तरी गोड प्रत्येकालाच आवडतं, नाही का? मी साखर खाल्ली, साखर मला गोड लागली आणि मला बरं वाटलं. या 3 गोष्टी आहेत ना याच्यात. यात साखर एक आहे, खाणं एक आहे आणि मी हा एक आहे. मी साखर खाल्ली म्हणलं म्हणजे माझ्या जिभेने साखर चाखलेली असते, त्याची गोडी फक्त जिभेला कळते आणि मला बरं वाटलं असं म्हणतो ते माझ्या मनाला बरं वाटतं, माझ्या बुद्धीला बरं वाटतं. अशी वस्तुस्थिती आहे. यातला खरा जो वेदांती मी आहे तो यात कुठेच नाही. पण आपण जेवढं गृहीत आहे ते तेवढं धरून चालू की मी साखर खाल्ली, मला साखर कशी लागली? अर्थातच कुणी म्हणेल का तिखट लागली, खारट लागली, आंबट लागली? नाही. साखर कशी लागली? गोडच लागली. बरं, साखर खाऊन मला काय वाटलं? तर मला बरं वाटलं, म्हणजे आनंद झाला. विज्ञानाच्या माध्यमातून विचार करून जर बघितलं तर साखर ही काय वस्तू आहे? साखर ही कार्बन आणि हायड्रोजन यांचं विशिष्ट स्वरूप आहे. कार्बोहायड्रेट्स आहे,
कार्बन ही काय वस्तू आहे? ती इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांची विशिष्ट घटना आहे. तोही एक मोठा चमत्कारच आहे. आता कुणी जर म्हणलं की बुवा इतके न्यूट्रॉन, इतके प्रोटॉन वगैरे वगैरे, इतके इलेक्ट्रॉन, हे सगळं मग या पद्धतीने, तर ते समजायला आपल्याला म्हणजे तिथपर्यंत अवघड जातं. असं वाटतं की अरे काय हे गणित आलेलं आहे इथे, नको. त्याच्यापेक्षा आपल्याला सोपं जर मिळालं तर बरं होईल. आता माणसाची मानसिकता कशी असते की मला साखर गोड लागते, खावीशी वाटते, पण कडुलिंबाचा पाला कडू लागतो म्हणून नकोसा वाटतो. कोणी म्हणाय का अहो द्या मला कडुलिंबाचा पाला गोड लागतो म्हणून? नाही. वास्तविक दोन्ही म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनच हे सगळं आहे. दोन्ही एका चवीचं होत नाही. का होत नाही समजत नाही. त्यासाठी कुणी काही केलेलं असतं का? नाही. त्या वस्तूनं काही केलेलं आहे का? ते सांगता येत नाही. याचा अर्थ हीच माया ती अनिर्वचनीय राहिली. मग ती स्वरूप सत्तेवर राहते का? राहत नाही. राहते म्हणायची सोय नाही, राहत नाही म्हणायचीही सोय नाही. राहते म्हणलं तर कुठे ते दाखव म्हणलं तर दाखवता येत नाही, आणि नाही म्हणलं तर मुळात कुणी केली ते सांग म्हणलं तर सांगता येणार नाही. असं म्हणायचं का की साखरेला गोडी मी दिली? साखरेला गोडी मी दिली नाही. साखरेला मुळातच गोडी आहेच म्हणून मला लागली. साखरेतच गोडी आहे म्हणून जर मला लागली असेल तर कोणताही इलेक्ट्रॉन गोड लागला पाहिजे की नाही? हे जे गोड लागणं आणि गोड न लागणं आहे त्याचा कर्ता कोण, याचं उत्तर देता येत नाही. तसंच मायेच्या संदर्भातही आहे. म्हणून समर्थ म्हणतात खऱ्यावरही लटिके चौताळिले, लटिके मर्यादेने राहिले. आता माणूस जन्माला येतो, तो काही काळ जिवंत राहतो आणि मग अर्थातच मरतो. त्याला जिवंत समजणं हेही खोटं आहे आणि त्याला प्रेत मानणं हेही खोटं आहे. कारण दोन्ही समजणं मर्यादितच आहे. मर्यादितपणा आला की ते लटकं झालं. शंकराचार्यांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. तो प्रसंग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.